Comparatively, your college must have been celebrating different days, but today is a special day. Today is the 75th celebration of adoption of the Constitution. And I have been told that I should speak about the relevance of the Constitution in day-to-day life even today. Can I make an appeal? 3 volunteers, why don't you sit? Sit down. Let us go back in the history book. And there is a topic by name legal history in our syllabus. In that topic, we have learned what are the sources of law. And you are aware that there are different writings which can also become a source of law. And one of such basic document which is after Constitution, after independence, is Constitution of India. I have been told that there are some Marathi speaking students also who are present here. त्यामुळे मी एक सोपं उदाहरण देतो. एक मोठं पातेलं घेतलंय, त्याच्यात एक छोटं पातेलं ठेवलंय, त्याच्यात अजून छोटं ठेवलंय, त्याच्यात आतमध्ये छोटी 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 पातेली ठेवत गेलाय. एक मोठा डबा घेतलाय आणि मग त्याच्या आतमध्ये डबे 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 छोटे 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 डबे ठेवत गेलाय. यातलं जे सगळ्यात बाहेरचा जो डबा आहे, तो बाहेरचं जे काही पातेलं आहे, दॅट इज दिस कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. दिस इज द सोर्स ऑफ पॉवर. दिस इज वन. आपल्याला माहिती आहे राज्यघटनेच्या 7व्या परिच्छेदामध्ये 7व्या अनुच्छेदामध्ये शेड्यूल मध्ये आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी सोर्स ऑफ पॉवर, कोणी कुठला कायदा करायचा. आय एम शुअर दिस यू मस्ट हॅव लर्न इन द सिविक्स, maybe in the schools 7th, 8th, 9th standard. Now this is the source of power which is relevant even today. Am I correct? कारण कुठल्याही सरकारला जर कायदा बनवायचा असेल तर त्याला याच पुस्तकाच्या आधारावरती करावं लागणार आहे. दिस इज द सोर्स ऑफ पॉवर फॉर मेकिंग एनी लॉ. म्हणजे मग उद्याच्याला या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये समजा का आपण म्हटलं की आपल्याकडे कॉलेज कॅम्पस मध्ये खूप वेळा ते रॅगिंग वगैरे असल्या प्रकारच्या बाबतीतले कायदे असतात. अँटी रॅगिंग ऍक्ट, अँटी रॅगिंग कमिटी आणि सो मेनी थिंग्स. व्हॉट इज द सोर्स ऑफ पॉवर फॉर प्रिपरेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर लॉ? कॉन्स्टिट्यूशन. अपार्ट फ्रॉम दॅट, आता आपण आत्ताचं दीप प्रज्वलन केलं, स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचं आपण पूजन केलं, आणि मग हे जे काही सगळं करत असतो हे काय आहे? दीज आर व्हॅल्यूज ऑफ आवर सोसायटी. त्या ठिकाणी दीप प्रज्वलन करताना जी आयडिया वापरली ती काय होती की इथं जो काही अंधकार आहे तो दूर झाला पाहिजे. कॅन एनीबडी से दॅट द टेक्नॉलॉजी विच हॅज बीन युज्ड for the purpose of lightening the lamp is a problem? No. The person who is likely to misuse that technology may be a problem. म्हणजे त्याच धर्तीवरती जर ती काळ्या पेटी ज्याच्यामध्ये ती काळी होती त्याला लावलेलं गुळ होतं आणि ती जी काय पॅराफिनचा थर दिलेली ती काळी होती. Am I correct? I'm sure you must have used the matchstick. Matchstick is again technology. The matchstick can be used to set her on fire. We know this terminology. To set her on fire, the same matchstick can be used, and equally, the same matchstick can be used for lightening the lamp. Now the question is, who will use that technology and how he will use? If the person who is using that matchstick त्यातली काळ्या पेटीमधली काळी जर का अंधकार दूर करायला जर वापरत असेल तर ते निश्चित चांगलं आहे. पण त्या काळ्या पेटीमधली काळी जर तिला पेटवण्यासाठी जर वापरत असाल तर ते निश्चित चुकीचं आहे. ऑन द सेम लाईन वी कॅन से
The constitution is used for promoting the values of the society. That is good. If you use this constitution for other purposes, including anti-social activities also, then that is not good for our society. Let me elaborate this. आपल्याला माहिती असतं की आजही फंडामेंटल राईट नावाचा जो चॅप्टर आहे त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला वर्षानुवर्ष कोर्टामध्ये यावं लागतं. मला खात्री आहे तुमच्या सिलेबस मध्ये फंडामेंटल राईट नावाचा मूलभूत अधिकार नावाचा एक चॅप्टर आहे आणि मग त्यातले आर्टिकल 14 असेल, 15 असेल, 16 असेल, 19 असेल, 21 असेल, हे सगळे तुम्हाला तोंडपाठ असतील असं मी गृहीत धरतो. नसेल तर तोंडपाठ करायला पाहिजे. परंतु हे सगळं होत असताना याच्या पुढचा जो चॅप्टर आहे त्याला म्हणतो आपण डीपीएसपी. माहितीये का व्हॉट इज डीपीएसपी? वा 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 वा, व्हेरी गुड मॅडम, मुलं हुशार आहेत. हा, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे राज्य कारभाराची मार्गदर्शक सूचना. Now the question comes, can you enforce the DPSP like fundamental right? Answer is no. Fundamental right म्हणजे मूलभूत अधिकारांचा जर भंग झाला तर you can invoke 32 or 226. बरोबर आहे का? 32 आणि 226 माहिती आहे ना? पण डीपीएसपी ह्या सगळ्या मार्गदर्शक सूचना आहेत. And when the topic which has been given to me, that relevance of the constitution even today, now you will find that there is a new thought which has been generated few years back to convert that DPSP into FR. राज्य कारभाराच्या मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्यांचा अंमलबजावणी करण्याकरता जर आपण फंडामेंटल राईट सारखं जर त्याला करायचा प्रयत्न केला तर काय होऊ शकेल, अशा प्रकारचे आता निकालपत्र यायला लागलेली आहे. आणि म्हणून लक्षात येतं की डीपीएसपी जोपर्यंत एफआर मध्ये कन्वर्ट होत नाही तोपर्यंत ही कॉन्स्टिट्यूशनचा रिलेव्हन्स हा शिल्लकच राहणार आहे. लेट मी इलॅबोरेट दिस फर्दर. म्हणजे ज्या युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या बाबतीमध्ये गेल्या 5 वर्षभरामध्ये सगळीकडे कायदेविषयक आणि अदरवाईज जरा वादळ उठलेलं आहे, ते युनिफॉर्म सिव्हिल कोड नावाचा टॉपिक हा कुठे सापडतो? तो डीपीएसपी मध्ये सापडतो. सो कॅन यू एन्फोर्स युनिफॉर्म सिव्हिल कोड ऍज इट इज अ फंडामेंटल राईट? द आन्सर इज नो. मग दुसरा विषय असा घेतला की एन्व्हायरमेंटलच्या विषयाच्या संदर्भामधले किंवा तुमच्या अगदी आपण मनरेगा माहितीये का? काही सिनियर मंडळी आहेत त्यांच्याकडे आठवत असेल तर साधारणतः 1972-74चा जो दुष्काळ होता त्यावेळेस एक नवीन योजना आणलेली होती महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी. त्याचं नाव होतं ROHU. व्हॉट इज दिस ROHU? एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम, रोजगार हमी योजना. दॅट स्कीम वॉज गिवन ए लेजिस्लेटिव्ह फ्रेमवर्क आणि मग तो झाला मनरेगा. आणि वेअर इज द सोर्स फॉर दिस? यू विल फाइंड द सोर्स इज इन द डीपीएसपी. आणि यू विल फाइंड दॅट नाव वर्षभरामध्ये मागेल त्याला काम असं जे काही आहे मिनिमम गॅरंटी, मिनिमम एम्प्लॉयमेंट गॅरंटी अशा प्रकारचा जो शब्द त्याच्यात वापरलेला आहे तो कुठे सापडतो? तो डीपीएसपी मध्ये सापडतो. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीनं काय सांगितलंय की जो माणसाला काम करायची इच्छा आहे त्याला काम द्या आणि ते काम करायचं असेल तर आज 180 days out of 365 the person is entitled to get the work in this employment guarantee act. म्हणजे तो जो डीपीएसपी होता तो हळूहळू कायद्यामध्ये रूपांतर झाला आणि त्याचं फंडामेंटल राईट मध्ये आपण एन्फोर्समेंट करायला लागलो. किती उदाहरणं देऊया? ज्या डोमेस्टिक व्हायलन्सच्या बाबतीमध्ये तुम्हाला कदाचित नाव ऐकून माहिती आहे आणि कदाचित तुमच्यापैकी प्रत्येकाच्या व्यावसायिक कारकिर्दीमध्ये डोमेस्टिक व्हायलन्सची प्रकरणं तुम्हाला सुरुवातीला भरभरून संधी देणार आहेत. तो जो डोमेस्टिक व्हायलन्स नावाचा कायदा आहे तो डोमेस्टिक व्हायलन्स नावाचा कायदा हा कोणतेही जात आणि धर्म याचं बंधन पाळत नाही. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, डोमेस्टिक व्हायलन्स करा म्हणून नाही, प्रिव्हेन्शन ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट हा
हिंदूंना लागतो, मुस्लिमांना लागतो, ख्रिश्चनांना लागतो, जैन लोकांना लागतो. त्यामुळे हा जो काही आहे हा परत नियर टू दॅट UCC असा विषय नाही का झाला. म्हणजे तो UCC मधला जो विषय होता की युनिफॉर्म सिव्हिल कोड जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी मधलं होतं त्याच्यामध्ये घेऊन महिलांच्या विषयक अत्याचार जर होत असतील तर त्या बाबतीमध्ये त्यांना संरक्षण देण्याकरता स्वतंत्र कायदा केला पाहिजे. ते हळूहळू दॅट thought which was there in the DPSP is now converted into a legislation and now you can enforce that particular right irrespective of your religion, caste or creed. अशी किती उदाहरणं देऊया. आपल्याला आठवत असेल तर आपल्यापैकी बहुतांश इथं बसलेल्या ज्या काही मुली आहेत त्यांना सगळ्यांना शिक्षण मोफत 12वी पर्यंत मिळालेलं आहे. तो जो राईट टू एज्युकेशन नावाचा ऍक्ट आला किंवा कॉन्स्टिट्यूशन मध्ये जी 21A ची अमेंडमेंट आली ते कुठे सापडतं. दॅट यू विल फाइंड अगेन इन DPSP and you will find that there are n number of such examples which are about expanding the scope and converting this DPSP into a FAR. Now the question comes, what is the relevance of constitution even today? आपण आपलं उद्दिष्ट जे काय होतं राज्यघटना करण्याच्या पाठीमागचं ते पूर्ण केलंय का. द आन्सर वुड बी नो. व्हॉट वॉज दॅट ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट इज द अश्युरन्सेस विच आर गिव्हन इन द प्रिएम्बल. मग त्या ज्या प्रिएम्बल मधल्या ज्या काही अश्युरन्सेस आहेत त्यातलं एक अश्युरन्स आपण सगळे कायद्याचे विद्यार्थी आहेत म्हणून आपल्याला हे सगळं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते प्रिएम्बल मधलं जे वाक्य येतं ते वाक्य म्हणजे जस्टिस सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल. जी भारतामधल्या सगळ्या 140 कोटी लोकांना जी गॅरंटी आहे ती गॅरंटी या न्याय संदर्भातली आहे. आणि नुसता न्याय म्हणजे कोर्टामध्ये मिळणारा न्याय नसून सोशल न्याय आहे, सामाजिक न्याय. नंबर 2 आर्थिक न्याय आणि नंबर 3 राजकीय न्याय. आणि मग आता लक्षात येतं त्याच्या अजून आपल्याला खूप काही पुढे जायचं आहे. इथून पलीकडच्या भागामध्ये 15 किलोमीटर आपण जर का पूर्व दिशेला गेलो तर त्या ठिकाणी आजही एन्व्हायरमेंटचे इश्यूज आहेत. फक्त 15 किलोमीटर पूर्व दिशेला करा तुमच्या लक्षात येईल की माथेरानचा इको सेन्सिटिव्ह झोन डिक्लेअर करावा लागला तरी देखील त्या ठिकाणी गडबड होतीये. फक्त 5 किलोमीटर पूर्व दिशेला गेलो तर त्या ठिकाणी एन्व्हायरमेंटल इश्यूज आपल्याकडे पोल्युशनचे इश्यूज या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला बघायला मिळतात. आणि तौजा नावाची नदी आहे का नाला आहे एखादा काय अनट्रीटेड सिवरेज तिथं सगळं डिस्चार्ज करण्याकरताची व्यवस्था असा प्रश्न पडावा अशा प्रकारची 5 किलोमीटरवरती पूर्व दिशेला व्यवस्था आहे. जर आपण दक्षिण दिशेला जर गेलो तर वेगवेगळ्या हायवेच्या निमित्तानं जे काही लँड ऍक्विजिशनचे जे प्रश्न निर्माण होत आहेत आणि त्यातून ज्या वेगवेगळ्या हायवे मधून मिळणाऱ्या पैशांना जो वेळ लागतोय, उशीर लागतोय आणि त्यातून जे विस्थापित जे आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत त्यातून निर्माण होणारे प्रश्न आहेत. आणि पूर्व दिशेला गेला पश्चिम दिशेला जर गेला तर नवी मुंबई हे त्या मानानं बऱ्यापैकी वसलेलं बऱ्यापैकी ऑर्गनाइज अशा प्रकारचं जरी शहर असलं तरी आपल्या आजूबाजूला अनिर्बंध नागरीकरणामुळे निर्माण झालेले प्रश्न हा आपल्या आजूबाजूला सगळीकडेच बघायला मिळतो. म्हणजे पनवेल म्युनिसिपल काउन्सिल इज कन्वर्टेड इनटू पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन. नाउ द डेव्हलपमेंट प्लॅन हॅज कम बट डिस्पाइट दिस पनवेलचं गाव पण कुठे गेलं हे शोधावं लागतं. ही मात्र सत्य परिस्थिती आहे. आणि यू विल फाइंड दॅट याच भागामध्ये मूळ इकॉनॉमिकल जस्टिसचा प्रश्न निर्माण होतो. इकॉनॉमिक जस्टिस म्हटल्यानंतर साहजिकच आपल्या लक्षात येतं की आपण जे पारंपरिक जे आपण वाटपाचे दावे बऱ्याचमाचे दावे जे म्हणतो त्याच्यापेक्षा हे खूप काही वेगळं आहे. ज्यावेळेस आपण पॉलिटिकल जस्टिसचा विचार करतो त्यावेळेस ती संकल्पना अजून वेगळी आहे. आणि ज्यावेळेस आपण सोशल जस्टिसचा विचार करतो त्यावेळेस वाईट वाटतं की याच शहराच्या अजून एक 3-4 किलोमीटर पुढे गेल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती तिथं कुष्ठरोग्यांची कॉलनी आहे. आणि मग लक्षात येतं की अजून कितीतरी गोष्टी आपल्याला करायच्या.
And then we realized that the task of achieving those promises which were given 75 years back are not yet over. आणि मग लक्षात येतं की तो जो रिलेव्हन्स आहे ना तो आज पण आहे. आणि मग आज भारताच्या बाहेर गेल्यानंतर लक्षात येतं की आजच्या जग आपल्याकडे खूप मोठ्या अपेक्षेने बघताय. And one of the classic example is the family system in India. This family system is based on our value, our culture. आणि मग जगभरामध्ये आश्चर्य वाटतं की तुमच्याकडं की असं कसं कौटुंबिक पद्धत शिल्लक राहिली, जिवंत राहिली. आणि मग लक्षात येतं की राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये जे काही अन्य विषय आहेत, those are the reasons because of which we are here today. की आज जर आपल्याला आपलं स्वातंत्र्य अबाधित जर ठेवावं असं जर वाटत असेल, जर आपल्याला का कशासाठी वाय व्हेन वेअर अशा प्रकारचे प्रश्न विचारावेत असं जर वाटत असेल, जर आपल्याला स्वतःशी प्रामाणिक राहावं असं जर वाटत असेल, तर ही कॉन्स्टिट्यूशन आणि कॉन्स्टिट्यूशनने निर्माण केलेली व्यवस्था ही जिवंत राहिली पाहिजे. आणि मग लक्षात येतं की आज ज्यांची 140 कोटी अशा प्रकारची लोकसंख्या, असा आपला शेजारी असणारा चीन, त्या ठिकाणी वाय व्हेन वेअर असे शब्द नाही विचारताय. मी ज्यावेळेस बीजिंग नावाच्या शहरामध्ये गेलेलो होतो त्यावेळेस तिएनआनमेन या नावाचा जो मोठा चौक आहे, ज्या चौकामध्ये रणगाडे घालून 1989 ला 10,000 विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी कत्ले आम झालेलं होतं, ती जागा बघायला गेलेलो होतो. I thought this will be a place from where you can collect your energy. कारण विद्यार्थी हा उद्याचं भविष्य घडवतो असं आपण वर्षानुवर्ष ऐकत आलेलो आहे. परंतु ज्या विवेकानंदांच्या प्रतिमेचं आपण आता पूजन केलं त्याही सांगितलं उद्याचा नाही, तो आजचा आहे, आजचा नागरिक आहे, आज तो इथं सगळं भविष्य घडवतोय. त्या ठिकाणी कुणी बोलायला तयार नाहीये. तिएनआनमेन मध्ये काय घडलं याच्यावरती प्रोफेसर सुद्धा, माझा कायदेविषयक संबंध होता म्हणून प्रोफेसर्स भेटलेले होते. नोबडी वॉज रेडी टू टॉक अबाउट दॅट. जर्मनीमध्ये गेलेलो होतो, बर्लिनला गेलो. बर्लिनचं युनियन झालं, ती वॉल बघितली की ज्या भिंतीमुळं पूर्व आणि पश्चिम अशा प्रकारचं विभाजन झालेलं होतं. आणि मग तिथल्या वकिलांच्या बरोबर बोलताना हा विषय काढला की पूर्व बर्लिन आणि पश्चिम बर्लिन यांच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये आणि कायदा विषयक परिस्थितीमध्ये आता काय फरक दिसतोय. चिडीचूप लोक बोलत नाही. फ्रान्समध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आत्ताच्या घडीला जे काही समस्या चाललेल्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये परत प्रश्न निर्माण होतो. आणि मग ही सगळी लोक आश्चर्य मागतात की भारतामध्ये आजही कसं काय तुम्ही असं सगळं एकत्र राहिलात. आणि मग त्यांना सांगावं असं वाटतं दिस इज नॉट सोल्युशन. हा उपाय या एका छोट्या पुस्तकानं आपल्याला सगळ्यांना बांधून ठेवलं, ज्याचं नाव आहे भारतीय राज्यघटना. आणि दुर्दैवानं आपल्याकडे काय झालेलं आहे की सध्याच्या घडीला तर असं झालंय की राज्यघटना विषय म्हटल्यानंतर याच्यात काय करायचंय, ते बाबासाहेब आंबेडकरांचं कौतुक करायला जातं का काय, अशा प्रकारचे लोक चेहरा करतात. अरे बाबासाहेब आंबेडकरांचं कौतुक म्हणून हा विषय नाही, त्यांचं तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहेच आहे, पण त्यांच्या बरोबर कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं याच्यात कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि एवढंच नाही तर शेवटी सगळ्यात महत्वाचं आहे की जे सांगण्यात आलेलं होतं, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील सांगितलेला होता तो मुद्दा असा की एवढी चांगली राज्यघटना लोकांच्या हातात दिल्यानंतर काय होण्याची शक्यता आहे. तर जर चांगल्या लोकांच्या हातात जर गेली तर ती चांगल्या पद्धतीने वापरली जाईल, जर वाईट लोकांच्या हातात गेली तर ती वाईट पद्धतीने वापरली जाईल. आणि म्हणून आज लक्षात येतं की 75 इयर्स पूर्ण झाल्यानंतर सुद्धा there are several promises which are yet to be fulfilled. आणि मग ती जी काही प्रॉमिसेस आहेत त्या प्रॉमिसेसची यादी आज दिवसाभरामध्ये आपण करायला पाहिजे. आय एम ऍट अ इनॉग्रल ऑफ दिस एंटायर होल डे. ज्या दिवशी तुम्ही या विषयावरती चर्चा करणार आहात, तुमच्याकडे एखादं क्विज असेल, तुमच्याकडे या कॉन्स्टिट्यूशनच्या संदर्भातल्या बाकीच्या काही विषयांवरती चर्चा होईल,
कदाचित एखादी कॉम्पिटिशन तुम्ही या निमित्तानं घेऊ शकता. आणि मी एक छोटस अपील तुम्हाला सगळ्यांना करणार आहे. मला माहिती आहे पनवेलमध्ये तुम्ही आहात, पनवेल मधल्या प्रत्येक या सगळ्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थिनींना आपले आई वडील थोडासा का होईना पण पॉकेट मनी नक्की देत आहेत. हे जे पुस्तक ते माझ्या हातामध्ये आहे हे पॉकेट एडिशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे. आपल्या सगळ्यांना अपील आहे की सगळ्यात पहिलं काम करायचं ते पॉकेट एडिशन आपण परचेस करायचं आणि वाचायचं. मी तुम्हाला अजून एक 2-4 छोटे छोटे टिप्स देणार आहे. त्या अशा आहेत की आता तुम्ही लॉ स्टुडंट आहात, तुम्ही दर महिन्याला किमान एक कायदेविषयक पुस्तक गोळा करायला सुरुवात करा. जर फर्स्ट इयरला जर असाल तर 5 वर्ष म्हटल्यानंतर 12×5 = 60 पुस्तकं तुमची प्रत्येक महिन्याचं एक. अशा प्रकारे तुमची 60 पुस्तकांची तुमची इस्टेट तयार होईल. फार पैसे लागतात का व्हायला? तिथलं सगळ्यात सुंदर मॉल कुठला आहे? ऑलराईट, विच इज द बेस्ट थिएटर इन दिस लोकॅलिटी? मला काही कळलं नाही पण ठीक आहे. व्हॉट विल बी द तिकीट? अराउंड 400. म्हणजे 2 माणसांचं जर का तिकीट घेतलं तरी देखील याची किंमत कमी आहे. दिस पॉकेट एडिशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन विल कॉस्ट यू लेस दॅन दॅट. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का की पुस्तकांकरता फार पैसे लागत नाहीत, पण ती पुस्तकं परचेस करून वाचायची असतात आणि त्याच्याकरता यू शुड बी रेडी विथ दिस. अपार्ट फ्रॉम दॅट कितीतरी छोट्या छोट्या टिप्स सांगतो. तुम्ही विद्यार्थी आहात त्यामुळं कॉलेजच्या सर्व ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही भाग घेतला पाहिजे. ऑल ऍक्टिव्हिटी मध्ये हवे ती फक्त मुलींची स्पर्धा. नो 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 नो. कायदा विषयामध्ये हे मुलींचं आणि मुलांचं असं काही नसतं. हे भारताच्या नागरिकांकरता आहे, हा त्याच्यातला विषय असतो. आणि मग त्यातून तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप व्हायला. तुम्ही स्टुडंट ऑफ लॉ, तुम्हाला माहिती आहे ना, तो छानपैकी असा एक जोक सांगितलं जातं. मदर इन लॉ म्हणजे काय, ज्याला आपण मराठीत सासू म्हणतो. मदर इन लॉ म्हणजे ए लेडी हू बिहेव्स लाईक अ मदर बट नॉट अ मदर. बरोबर आहे. फादर इन लॉ म्हणजे काय? फादर इन लॉ म्हणजे ए पर्सन हू बिहेव्स लाईक अ फादर बट नॉट अ फादर. मग स्टुडंट इन लॉ म्हणजे काय? ए पर्सन हू इज अ स्टुडंट बिहेव्स लाईक अ स्टुडंट बट नॉट अ स्टुडंट, असं म्हणायचं का? म्हणून आता तुमच्या लक्षात येईल की तुमच्या समोर आयुष्यभरामध्ये विद्यार्थी बनण्याचं टास्क. स्टुडंट ऑफ लॉ, मी आज या अभिमानानं सांगतो, 31 वर्ष वकिली केल्यानंतर आणि हजारो मॅटर चालवल्यानंतर सुद्धा मला आज तिथं शिकावंसं वाटतं. मला आज विद्यार्थी दशा माझी चालू राहावी असं वाटतं. आफ्टर स्पेंडिंग अराउंड 22 years at a bar, I decided to become a student once again and join SPPU, that is Savitribai Phule Pune University, for doing my PhD. I completed that within a period of just 3 years. तर विद्यार्थी म्हणून आपली कमिटमेंट असली पाहिजे. आयुष्यभर विद्यार्थी तुम्हाला बनायचं असेल तर ती पुस्तकं आणा, वाचा आणि सगळ्यात महत्वाचं आहे जे या राज्यघटनेबरोबर प्रामाणिक राहा. या राज्यघटनेबरोबर प्रामाणिक राहायचं म्हणजे काय करायचं असतं, तर तुम्हाला जे काम दिलं गेलेलं आहे, जे तुमचं कर्तव्य आहे, ते तुम्ही प्रामाणिकपणे करा. यू आर वेअरिंग अ ब्लॅक कोट, उद्याच्याला तुम्ही ब्लॅक गाऊन घाला. ऑनरेबल हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये ब्लॅक गाऊन कंपल्सरी आहे. नाही झालं तर इथं कदाचित पनवेलच्या किंवा सिवडी बेलापूरच्या किंवा उरणच्या किंवा इकडच्या बाजूला गेला तर कल्याण उल्हासनगरच्या कोर्टामध्ये जाऊन तुम्ही काळा कोट घालून वकिली करा. सो व्हॉट इज दॅट टेक अवे, व्हॉट इज दॅट टेक होम, की त्या काळ्या कोटाची आपल्याला प्रामाणिक राहायला पाहिजे. व्हॉट यू मीन बाय प्रामाणिक राहायचं आहे म्हणजे फार सोपं असतं. आपल्याकडे पक्षकार येतो, तो म्हणतो साहेब फी किती होईल, आपण त्याला XYZ सांगतो. तो म्हणतो साहेब जरा जास्त होते, मग थोडस बार्गेनिंग होतं, मग XYZ - ABC अशी फी आपली फायनल होते. ती फायनल झाल्यानंतर सगळ्यात शॉकिंग असतं, तो पक्षकार पुढे येऊन म्हणतो साहेब हे झालं तुमचं, सरकारी वकिलांचं काय असेल ते वेगळं सांगा. म्हणजे त्याला माहिती असतं की सरकारी वकिलांच्या नावानं काहीतरी फी द्यायची असते. हेही झाल्यानंतर तो म्हणतो की साहेब ते जज साहेबांचं काय असेल ते पण बघून घ्या. म्हणजे त्या सामान्य
एखाद्या माणसाच्या डोक्यामध्ये त्या चित्रपटांचे एवढे असे सगळे इन्फ्लुएन्स असतात की देन ही कॅरीज द इम्प्रेशन दॅट नो नो एव्हरीबडी इज सेलेबल, एव्हरीबडी इज कमोडिटी. लेट अस गो बॅक टू आवर कॉन्स्टिट्यूशन, लेट अस बी लॉयल टू आवर ब्लॅक कोड. अशा वेळेस आपल्याला ठामपणे सांगावं लागतं, मी पैसे घेत नाही, दुसरं कोणी घेत असेल मला माहिती नाही. आणि तिसरं महत्वाचं वाक्य असतं, तुम्हाला जर असं कोणी माहिती असेल तर त्याच्याकडे जा, मी काढू शकणार नाही. मी हे वर्षानुवर्ष पाळतो आणि अभिमानाने सांगायला हरकत नाही, गेल्या एवढ्या वर्षभरामध्ये एकही पक्षकार अशा प्रकारे ब्रीफ परत घेऊन दुसऱ्या वकिलाकडे गेला नाही. बिकॉज I was told by my senior that be loyal to your black coat and the black robe. हेच मी आज तुम्हाला 31 वर्ष वकिली केल्यानंतर सांगायला आलो की राज्यघटनेमध्ये आपल्याला ज्याकडून जी अपेक्षा आहे ती अशी आहे की तुम्हाला जे दिलेलं कर्तव्य आहे त्या कर्तव्याशी तुम्ही प्रामाणिक राहा. तुमचं कर्तव्य मग कदाचित तुम्ही इन हाऊस लॉयर म्हणून असाल, कदाचित तुम्ही कन्व्हेन्सिंग मध्ये जाल, कदाचित तुम्ही एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जाल, कदाचित तुम्ही सामान्य पक्षकाराच्या वतीनं इथल्या पनवेलच्या डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये सुद्धा बाजू मांडाल, कदाचित तुमच्यापैकी काही लोक माननीय उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात जातील. पण आपल्या काळ्या कोटाशी प्रामाणिक राहणं हे एवढंच आजचं महत्वाचं टेक होम आहे, एवढं मी आपल्याला सुचवेन. दोन लोकांचा उल्लेख करायला पाहिजे. एक म्हणजे प्रिन्सिपल मॅडम, ज्यांचं माझं बोलणं 2 वेळा याच्यापूर्वी झालं होतं, मी कधी त्यांना भेटलेलो नव्हतो. त्यांनी उत्तम स्वागत केलं आणि आपल्या सगळ्यांच्या बरोबरीनं गाठभेट करून देण्याचा आज सगळा हा मोठा घाट घातला, त्याच्यामुळे आपल्याला भेटता आलं. आणि दुसरं विद्यार्थी ऋतुजा भोर नावाची विद्यार्थिनी, जिने भरभरून कष्ट घेतले आणि माझ्याबरोबर रेग्युलर कोऑर्डिनेट केलं. मी ईश्वराच्या कृपेनं उत्तम वकिली असणारा वकील म्हणून ओळखला. गणित काळ काम वेळ याचं असतं, त्याच्यामुळं वेळेत जर का काम पूर्ण झालं नाही तर पुढच्या सगळ्या प्रश्नांवरती, पुढच्या जे काय कमिटमेंट्स असतात, कर्तव्य असतात, तिथं त्याच्यावरती परिणाम होतो. त्यामुळे आपल्यापैकी जी लोक उशिरा आलेली आहेत किंवा जे येऊ शकले नाहीत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं कर्तव्य तुमचं. You have to tell them. You have to tell them that one speaker came from Mumbai and he was here at 7:55 in the morning for an 8 o'clock lecture, but sorry dear friend, you came late. मग त्यांची जी कमिटमेंट आहे ती राष्ट्र जे काय आपल्या कॉन्स्टिट्यूशन बरोबर आहे त्याची आठवण करून द्यायची. हे सगळे कार्यक्रम आपण का करतो, हे सगळे दिवस आपण का साजरे करतो, तर यातून एक स्फूर्ती घ्यायची असते, यातून एक दिशा घ्यायची असते. आणि मग सांगायचं झालं तर माझ्यासारख्या चावी मारणाऱ्या माणसाला बोलवतात. चावीवाला माहिती, तो चावीवाला असतो ना, तो चावी देऊन जातो. ती चावी फुल तुम्हाला देण्याचं काम मी गेल्या 28 मिनिटाभरामध्ये केलेलं आहे. 28 मिनिटं 41, 42, 43, 44 सेकंद. मी 30 मिनिटं बोलणार असं म्हटलेलं होतं, त्याच्यामुळे 30 मिनिटापैकी साधारणतः 1 मिनिटं शिल्लक आणणार नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांना भरभरून शुभेच्छा. आपल्या सगळ्यांच्या प्रतिसादाची वाट बघेल. आपण परत भेटणार आहोत केव्हा कुठे मला माहित नाही. कदाचित आपण कोर्टामध्ये एकमेकाच्या विरुद्धचे वकील म्हणून भेटू. आपण जिंकावं आणि मी हरावं, बघा मी काय शुभेच्छा देतो. आपण जिंकावं आणि मी हरावं अशी शुभेच्छा तुम्हाला देतो. जे अवघड काम आहे, पण मला खात्री आहे की या कॉलेजचे विद्यार्थी चांगल्यापैकी तयार होतील, न्यायालयात येतील, सामान्य पक्षकाराकरता काम करतील, सामान्य पक्षकाराचा या यंत्रणेवरचा विश्वास वाढावा म्हणून प्रयत्न करतील आणि राज्यघटनेचं जे अधुरं राहिलेलं जे काम आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील अशी शुभेच्छा देतो. 29 मिनिटं 34, 35, 36 सेकंद इथे मात्र थांबलं पाहिजे. धन्यवाद.